जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। प्रशासनाकडून शिक्षकांवर शिक्षणाव्यतिरिक्त इतरही कामे लादली जात आहेत। त्याचबरोबर खाजगी शाळांचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा मिळायला पाहिजे, त्यांना देखील सर्वोत्तम शिक्षण मिळाले पाहिजे। शेतकऱ्यांच्या मुलांकरता वेळप्रसंगी झोळे हातात घेऊन मदत मागू आणि तिसगाव येथील प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी भावना माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांनी व्यक्त केली आहे। तिसगाव तालुका पाथर्डी येथील गुरुवारपेठ जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी पालक शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लवांडे पाटील होते। यावेळी लवांडे पाटील म्हणाले, तिसगाव येथील गुरुवारपेठ प्राथमिक शाळा, इंदिरानगर प्राथमिक शाळा या दोन्ही शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी लागणारी सर्व मदत करण्यासाठी ग्रामपंचायत तयार आहे। त्याचबरोबर या दोन्ही शाळेच्या शैक्षणिक कार्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दोन्ही शाळांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी मागितला असून त्यांनी देखील तो निधी देण्याचे कबूल केले आहे। विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत देखील मदत करणार असून गुरुवारपेठ येथील प्राथमिक शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी निश्चितपणे सकारात्मक भूमिका राहील। त्याचबरोबर शाळा परिसरात टवाळखोरांचा होणारा त्रास देखील यापुढे खपून घेतला जाणार नाही। शिक्षणाशिवाय पर्याय नाही। प्राथमिक शाळेतील विद्यार्थीच मोठे अधिकारी झाले आहेत। मोफत शिक्षण मिळत असल्यामुळे या शाळेचे महत्त्व पालकांना विद्यार्थ्यांना लवकर समजत नाही असे असले तरी पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांचा समन्वय देखील शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे लवांडे पाटील म्हणाले। यावेळी रुद्रेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य सुनीता कवडीवाले यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले। यावेळी सरपंच मुनिफा शेख, उपसरपंच पंकज मगर, ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ ससाने, अमोल भुजबळ, सचिन साळवे, गीताराम वाघ, बिस्मिल्ला पठाण, इलियास शेख, सुनील शिंगवी, सुनील पुंड, रफिक शेख, पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष साबिर पठाण, मुख्याध्यापक शामराव गायकवाड, सुनील खंडागळे यांच्यासह शिक्षक शिक्षिका, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राथमिक शाळांच्या बाबतीत लवांडे पाटील यांनी घेतलेली रोखठोक भूमिका मोठा चर्चेचा विषय ठरली असून या शिक्षक पालक मेळाव्यामुळे शिक्षकांचे देखील मनोबल वाढले आहे। उपस्थितांचे आभार पल्लवी मुळे यांनी मानले। प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव। या दोन शाळा प्रमुख आपल्या आहेत, इंदिरानगर आणि ही गुरुवारपेठ, आणि 2 वस्ती शाळा आहे, गारुडकर वस्ती आणि भडके वस्ती। आपण सर्वजण या शाळेतून शिकून गेलेलो आहोत, त्याच हायस्कूल मधून शिकून गेलेलो आहोत। आपल्या कमिटी मध्ये सुद्धा किंवा कमिटीमध्ये ग्रामपंचायतच्या एक शिक्षक म्हणा, एक अनुभवी शिक्षण क्षेत्रातील मंडळी आज आहेत, पूर्वी होते। आणि एकंदर परिस्थिती आपण पाहिल्यानंतर ही शाळांच्या आपल्या हे लक्षात काही गोष्टी आल्या की मी आता जिल्हा मराठा या संस्थेचा ट्रस्टी आहे, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये, शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये गावातला कोणताही विषय गावगाड्यातला जाऊ नये। आपलं छोटस जे राजकारण आहे सर्वांचं, त्याचा सुद्धा त्रास शाळेला, हायस्कूलला, शिक्षकांना कधी होऊ नये म्हणून आपण आपल्या सर्वच जणांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये मी कधी हायस्कूलच्या एखादा शिक्षक, शिपाई किंवा मला मत द्या आज जाऊन कधी म्हणलो नाही। माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याकडून मी कधी निवडणुकीला वर्गणी कधी सर घेतली नाही। सांगायचं तात्पर्य हे की आपण सर्वांनी ही गोष्ट कटाक्षाने पाळली की हे जे पवित्र क्षेत्र आहे शिक्षण, या शिक्षणाचं महत्व आपण सर्वजण म्हणतो की शाहू फुले आंबेडकर यांनी फार वर्षापूर्वी या शिक्षणाचं महत्व जाणलं होतं आणि शिक्षणाशिवाय कोणताही माणूस, कुटुंब आणि देश उभा राहू शकत नाही।
चांगल्या पद्धतीने समाज उभा राहू शकत नाही. हे सर्वांच्या अभ्यासू लोकांच्या हे लक्षात आल्यामुळं त्यांनी प्रत्येक घटकासाठी शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. ज्यांना पटलं ती मंडळी पुढे निघून गेली. पण जो घटक ग्रामीण भागातला जो समाज की त्याला दिवसभर कष्ट करायचे किंवा फारसं मुलांकडे म्हणा मुलींकडे लक्ष द्यायला जमत नाही, त्यामुळं त्यांचं ह्या विषयाकडे दुर्लक्ष झालं. आणि आज आपण आता पाहतो की प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये काम नसल्यामुळं, शिक्षण नसल्यामुळं, संस्कार नसल्यामुळं देशप्रेम, राष्ट्रप्रेम, समाजप्रेम, त्या मातीवरचं आपलं प्रेम हा जो विषय आपल्या या वयामध्ये समजायला पाहिजे, कळायला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, समजून दिला पाहिजे, तर तो फारसा काही आपण आत्मसात केला नाही अशी जाणीव ग्रामीण भागातील महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वत्र दिसते. आणि म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट सर्वांनी आता लक्षात घ्यावी आणि प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग असावा. या भूमिकेतून आम्ही मागच्या हप्त्यामध्ये सुद्धा काही मंडळी इथं आलो, त्या शाळेमध्ये गेलो, काही सदस्य होते आणि तुमच्या अडचणी काय आहेत शाळेच्या, तुमच्या मागण्या काय आहेत, आपल्याला ह्या शाळा व्यवस्थित करायच्या, आपली शाळेची गुणवत्ता, दर्जा, एक आदर्श शाळेच्या दिशेने आपल्याला कसा नेता येईल किंवा आपल्याला करता येईल, तर तो प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया. ही एक भावना आमची सर्वांची झाली आणि आम्ही दोन्ही शाळेला 2 वेळेस भेटी दिल्या या मागच्या हप्त्यामध्ये. आणि त्यांना सांगितलं, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, की आमची कल्पना आहे की आपण प्रथम एक पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणाचं महत्व जाणणारी गावातील जी मंडळी असेल, हे सर्वांना आपण या ठिकाणी बोलूया, त्यांच्या समोर हा विषय ठेवू आणि आपल्याला या मंडळीला सांगण्याचा प्रयत्न करू की तुम्ही तुमचा मुलगा मुलगी घरी आल्यानंतर तो शाळेत गेला होता का, तिने गृहपाठ सांगितला ते केलाय का, तो घरी अभ्यास करतो का, तो शिस्तीत वागतो का. अनेक गोष्टी पालकांच्या, शिक्षकांच्या, मुलांच्या खोडी लक्षात येत असतात. आणि त्यासाठी जर आपण अगदी पहिलीपासून जर सुरुवात केली तर मला असं वाटतं की 15-20 वर्षामध्ये त्यावेळेस आम्ही नसू, पण त्यावेळेस आम्हाला निदान एक आनंद होईल की त्या दिशेने, त्या मार्गाने आपल्या शाळा, आपलं गाव, आपली मंडळी त्या दिशेने वाटचाल करता आहेत. आणि 15-20 वर्षानंतर एक चांगली पिढी, चांगलं गावाची एक नागरिक, या देशाचे नागरिक आपल्याला वरून का व्हायना पाहायला मिळतील, अशी एक भावना सर्वांच्या, माझ्यासारख्या वयस्कर माणसाच्या मनामध्ये आहे आणि आली. आणि म्हणून एक छोटासा प्रयत्न आपण हा त्या सुरुवात म्हणून ही गोष्ट आपण या ठिकाणी करतो आहोत. आता सरांनी सांगितलं की पाण्याचा विषय आहे, हे फरशीचा विषय आहे. आता पालकांनी सांगितलं, शिरसाट मॅडमने, की ही जी इमारत आहे, सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, डेप्युटी सरपंच आहेत, या इमारतीचं जे रिसर, त्याला काय शब्द आहे, निर्लेखन, तर ते मोनिकाताई उपाध्यक्ष असतानाच आपल्याला पत्र आलेलं आहे, ही काढून घ्या. आणि म्हणून येईल त्या मीटिंग मध्ये आपण हा विषय घेऊ
आणि ज्या पद्धतीने मग आपला निलाव करायचा आहे पत्र्याचा, दगडाचा, या काय ज्या आपलं जे या ठिकाणी जे मटेरियल आहे किंवा जे मीटिंग मध्ये ठरल त्या पद्धतीने आपण पुढच्या महिन्यापर्यंत हा विषय संपून टाकू आणि या ठिकाणी एक स्वच्छ, प्रशस्त आणि चांगलं एक ग्राउंड म्हणा आपल्याला तूर्त कसं ठेवता येईल, करता येईल त्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. ज्या गोष्टी आम्ही आलो होतो मागच्या वेळेस की काही इथून काही मुलं इथे असं काही एक जागा शिल्लक आहे, बॉक्स पडलेलं आहे, इकडे माग ब्लॉक उखडलेत, हे जे दोन कोठ्या आहेत आपण जे मटेरियल ठेवतो आपलं कशाचं, शाळेचं, तांदूळ, गहू काय असेल ते, तर त्याला सुद्धा खाली कॉन्क्रीटीकरण नसल्यामुळं त्याला घुशी आणि उंदर लागलेत, त्यामुळे ते फरशा गेल्या. आणि म्हणून ह्या साऱ्या गोष्टीचं आपण पाहणी केलेलं आहे आणि येत त्या ग्रामपंचायतच्या मीटिंग मध्ये आपण हे सारे विषय ठेवून की ग्रामपंचायतच्या 15 तळेगावमधून जे शक्य असेल ते करणं आणि कमी पडले तर गावातून आपल्याला काही लोकवर्गणी करता येते का तो प्रयत्न करणं. आणि मला सांगायला आज थोडस आवडेल, काल मी, रफिक सर, सुनील पोंड, माधवराव लोखंडा, मी शिर्डीला जात असताना मी परवा विखे पाटलाला फोन केला होता आणि त्या कारखान्यावर त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जाताना त्यांना भेटलो. आणि बाकी मी सांगत नाही, पण ह्या इंदिरानगर शाळा आणि ही गुरुवारपेठ शाळा या दोन्ही शाळेला 10-10 लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या अशी एक मागणी ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर भाऊसाहेब आणि सरपंचाविषयी आम्ही काल दिली. 2 मिनिटं मी चर्चाही केली आणि त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही शाळेला आम्हाला 10-10 लाख रुपये तुम्ही द्या. आम्हाला जे काही गोष्टी करायच्या आहेत त्यातून त्या पूर्ण होतील. त्यांनी काल शब्द दिला, आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करू आणि मला खात्री आहे की डीपीडीसी मधून हे शिवशिव करण्यासाठी, दुरुस्तीसाठी आपल्याला 10-10 लाख रुपये मिळतील. बदल घडवून आणणं शक्य होईल. आता आज आमची बोर्डाची परीक्षा चालू आहे. 12वीचा गणित विषयाचा मॅथ्सचा पेपर आहे आणि आत्ताच एक फोन कॉल आला की आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड मॅडम यांचा आपल्या रूटकडे दौरा आहे. आता त्याच्या आधी मी एक बाब मुद्दाम नमूद करू इच्छिते. हे मी आज सांगितलं याचं कारण सांगते. फिजिक्सच्या पेपरच्या दिवशी काही पालकांकडून असा दबाव आणला गेला की इकडे एक जे बंद पडलेलं अकोला केंद्र आहे तिकडचे काही विद्यार्थी आमच्या विद्यालयामध्ये आलेत, त्यांचे 3 पेपर ऑलरेडी झालेत आणि ते विद्यार्थी आमच्या विद्यालयात बसू देऊ नये असा दबाव आमच्यावरती आणला गेला आणि हे कोणत्याही शासकीय नियमात बसत नाही. मग संस्थेचे मार्गदर्शन घेऊन आम्ही त्या पद्धतीने कार्यवाही केली की आपल्याला ते इथेच ठेवावे लागणार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या पेपरला एक व्यक्ती, त्यांनी एका पुढाऱ्याचा मी पीए आहे असं सांगून माझ्यावरती दबाव आणला की तुम्ही काहीही करा पण मुलांना बघून लिहू देत. आणि बघून लिहू देण्याची अपेक्षा काय, तर आमचं वेबकास्टिंग चालू आहे, म्हणजे झूम मीटिंग चालू आहे, त्याच्यावरती नगरला एसपी ऑफिसला स्क्रीनवरती आमच्या प्रत्येक वर्ग खोलीत काय चाललंय हे दिसतंय. त्याचबरोबर आमच्या प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण ऐका, कारण तुम्ही खूप हुशार आहात, आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहात आणि काही गोष्टी ऐकल्या की तुम्ही चटकन लक्षात ठेवता. आता तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी, ते 2 मुलं व्हिडिओ काढत होते. इतका छान अँगल घेऊन नेमकं कोणत्या वेळेला कुठला व्हिडिओ काढायचा, काय कॅच करायचं हे त्यांना कळतं. हे त्यांना कोणी शिकवलंय का? नाही, ते शिकलेले आहेत. तर मुद्दा हा आहे की त्या पालकांनी असं मत व्यक्त केलं की मुलांना बाकावरती कागद ठेवून लिहू देत. आणि असं जर असेल तर ते वेबकास्टिंग मध्ये दिसणार, ते सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मध्ये दिसणार आणि पर्यायानं सेंटर अडचणीत येणार. सेंटर अडचणीत येणार म्हणजे तिथे परीक्षा देणारे सगळे अडचणीत येणार. आणि तोच व्यक्ती आता जस्ट मला भेटायला आला होता की आज गणिताचा पेपर आहे आणि मला तुमच्याशी बोलायचं, पण मी त्याला सांगितलं की मला एका प्रोग्रामला जायचंय, लवंडे दादांनी प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि दादांचं नाव सांगितल्यावरती मग त्यानं मला यायला थोडस
परवानगी दिली असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं सांगण्याचं कारण असं की आपल्याकडे जी गुणवत्ता ढासळते त्याला फक्त शाळा जबाबदार नाही, तर काही परिस्थितीमध्ये काही पालक आपल्या पाल्यांना पाठीशी घालतात. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणून मला हे सांगायचंय की पालकांनी पाल्यांना पाठीशी घालू नये. आमच्याकडे 5वीला एक मुलगा आलेला, नाव नाही सांगणार मी, पण त्या मुलाचं वैशिष्ट्य असं की तो 30 सेकंदाच्या वर जागेवरच बसू शकत नाही. प्रत्येक 30 सेकंदाला त्याला जागा बदलायची.